नमस्कार, मी सविता पाटील, महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज बनवणार मी मस्त मोदक, कारण लवकरच आता गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्याच्यासाठी मी आज रेसिपी घेऊन आलेली मोदकची। तर बघा, इथे मी एक मोठी वाटी खोबरं घेतलेलं आहे। तर मी दुकानावरून एक नारळ आणलं होतं, ओलं नारळ, आणि त्या नारळाचा मी असा किस करून घेतलेला आहे। आणि इकडे छोटी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी गूळ, खसखस घेतलेली मी 2 टीस्पून, विलायची आणि जायफळाची पावडर अशी बारीक करून घेतलेली आहे। आणि इकडे आपल्याला लागेल तूप। तर आता आपण अगोदर गव्हाचं पीठ छान असं मळून घेऊ, म्हणजे भिजवून घेऊ आपण, जसं आपण रोज चपातीला भिजतो त्याचप्रमाणे भिजायचं आहे। तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं। तुम्ही याच्या जागेवर मैद्याचं पण घेऊ शकता, पण माझ्याकडे गव्हाचं अवेलेबल होतं म्हणून मी गव्हाचंच घेतलेलं आहे। आता इथं आपल्याला मोहन द्यायचं आहे। तूप छान असं मी कडक करून घेतलेलं होतं आणि याच्यामध्ये आता 2 चम्मच मोहन द्यायचं आहे तुपाचं। अजून 1 चम्मच टाकते मी। तर तूप छान असं गरम झालं होतं आणि चम्मचच्या सहाय्याने आता आपण मिक्स करून घेऊ। अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे, कारण तूप गरम असल्यामुळे हाताला चटके लागतील, म्हणून चम्मचच्या सहाय्याने करून घ्यायचे 2 मिनिटं। अशा प्रकारे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी मस्त। खूप छान येतात गव्हाच्या पिठाचे पण मोदक। तर बघा, आता मी हाताने करून घेते व्यवस्थित, कारण आता थंड झालेलं आहे तूप। तर आता हाताने छान असं मिक्स करून घेते आणि त्याच्यात थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे। आणि आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान आपण जसे कणिक भिजतो त्याच प्रकारे भिजवून घ्यायचं आहे। तर छान आता मिक्स झालेलं आहे, बघा असा लाडू तयार झालेला आहे मस्त। आता त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकू आपण, आणि जास्त पातळ नाही भिजायची, थोडंसं निंबरच गोळा तयार करायचा आहे। तर बघा, मी अशा प्रकारे छान पीठ भिजवून घेते। तर बघू शकता तुम्ही, हा गोळा तयार केलेला आहे मी, आणि थोडा निंबरस केलेला आहे मी, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं। बघू शकता तुम्ही। तर आता आपण याच्यावर 10 मिनिटं झाकण ठेवायचं आहे। आता आपण 10 मिनिटांनंतरच बघू। आता तोपर्यंत आपण मोदकचं सारण तयार करून घेऊ। तर इकडे कढई ठेवली होती मी गॅसवरती आणि कढई गरम झालेली आहे। आता मी अगोदर खसखस भाजून घेते नॉर्मल। कढई छान अशी गरम झालेली आहे, तर जास्त भाजायची, नॉर्मल गरम होईल असं खसखस गरम करून घ्यायची 2 मिनिटं। खसखसमुळे खूप छान चव येते मोदकला। तर बघू शकता तुम्ही, छान असे गरम झालेली। आता 2 मिनिटं झालेली, आता मी काढून घेते खसखस। तर बघा, आता मी खसखस काढून घेतली। आता त्याच कढईमध्ये तूप टाकते मी 2 चम्मच, आणि आता या तुपामध्येच आपण जे खोबरं घेतलंय, ओलं खोबरं, ते 2 मिनिटं छान असं गरम करून घ्यायचं आहे, मस्त भाजून घ्यायचं आहे। मी खोबरं किसून घेतलं होतं, तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केलं तरी चालेल। 2 मिनिटं छान असं खोबरं कढईमध्ये छान असं परतून घ्यायचं आहे, जास्त नाही भाजायचं त्याला, नॉर्मल ओलावा निघेपर्यंत भाजायचं आहे, आणि त्याचा कलरही चेंज नाही करायचा। आणि गॅस मिडियमच ठेवायचा आहे, जास्त फुल नाही करायचा। तर बघा, मी अशा प्रकारे तुपामध्ये छान असं
2 मिनटं भाजून घेते मस्त। तर आता 2 मिनटं झालेली आहेत। आता मी याच्यामध्ये आपण गूळ घेतला होता 1 वाटी, छोटी वाटीचं माप आहे। तर आता हा गूळ सुद्धा छान मिक्स करून घ्यायचा आहे। मी मोठी वाटी 1 वाटी कणिक घेतली होती, तर अर्धी वाटी गुळाचं प्रमाण आहे। तर आता हा गूळ सुद्धा छान असा विरघळेपर्यंत छान असं ढवळत राहायचं आहे। कमीत कमी आपल्याला 3 ते 4 मिनटं लागतील। आता गॅस कमीच ठेवायचा आहे आणि असा ढवळतच राहायचं आहे। पूर्ण छान मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं आहे। खोबरं गरम असल्यामुळे त्याला पटकन पाणी सुटेल गुळाला आणि पटकन गूळ विरघळेल मस्त। बघू शकता तुम्ही छान असं मिक्स झालेलं आहे। आणि कलरही बघा किती छान झालेला आहे मस्त। मी गूळ वापरला आहे, तर मी गुळाऐवजी तुम्ही साखर पण वापरू शकता। तर छान असं मिक्स झालेलं आहे मस्त। सारण खूप छान झालेलं आहे। छान असं कोरडं झालेलं आहे मस्त। तर आता आपण या सारणमध्ये मस्त जी खसखस भाजून घेतली होती ती खसखस आता ॲड करू। खसखस सुद्धा आपण मस्त छान अशी मिक्स करून घेऊ। आता याच्यामध्ये वेलायची आणि जायफळाची पावडर घेतली होती आपण, ती सुद्धा मिक्स करून घ्यायची मस्त 2 मिनटं। तर बघू शकता तुम्ही छान असं एकच नंबर सारण तयार झालेलं आहे मस्त मोकळं मोकळं झालेलं आहे मस्त। तर बघा छान झालेलं आहे मस्त। आता आपण थंड करून घेऊ। आता हे असं पसरून ठेवायचं आहे। आता मी एका दुसऱ्या वाटीत काढून घेते म्हणजे ते पटकन थंड होईल। तर इकडे मी एका वाटीमध्ये काढून ठेवलेले आहे, छान असं थंड झालेलं आहे। आता आपण जी कणिक भिजवून ठेवली होती ती कणिक बघू आता। तर छान असं झालेलं आहे पीठ, मस्त मऊ झालेलं आहे। एकच नंबर झालेलं आहे पीठ। आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ मोदकसाठी। लहान मोठी साईज तुम्हाला जसे आवडेल त्याप्रमाणे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। मी थोडेसे मोठेच बनवणार आहे। तर बघा आता मी इकडे कणिक घेतल्याने कणिक लावून मी लाटून घेते, बारीक लाटून घ्यायचं आहे मस्त। आणि आता याच्यामध्ये जे आपण सारण तयार केलं ते भरून घेऊ आता। बघा आता हातावरच मी आता मोदक तयार करून घेते आता। तर अशा प्रकारे आता गोल गोल छान कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत मस्त। बघू शकता तुम्ही छान तयार होत आहेत मस्त। एकदम सोपी पद्धत आहे। तर अशा प्रकारे आता मी मोदक तयार करून घेतलेला आहे मस्त, बघू शकता तुम्ही। तर आता मी अशाच प्रकारे पूर्ण मोदक तयार करून घेईल। अजून एक दाखवते मी तुम्हाला। तर अशा कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत मस्त। मोदकचा साचा पण भेटतो बाजारात, माझ्याकडे साचा नसल्यामुळे मी अशा हातानेच कळ्या तयार करून घेतलेल्या आहेत मस्त। आणि असं वरती छान दाबून घ्यायचं आहे
जे सारण आहे मग ते बाहेर निघणार नाही. तर अशा प्रकारे मी तयार करून घेतलेले आहेत मस्त. तर इकडे बघा मी प्लेटमध्ये सगळे मोदक असे तयार करून घेतलेले आहेत. छान कळे आलेले आहेत मस्त, एकच नंबर आहेत. तर आता आपण मोदक तळून घेऊ. इकडे मी कढईमध्ये अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये एक एक मोदक सोडायचे तेलामध्ये आणि 4 ते 5च मोदक सोडायचे आणि आता मस्त तळून घेऊ आपण. गॅस कमीच ठेवायचा आहे, फुल नाही करायचा, नाही तर ते जास्तच करपून जातील. तर बघू शकता तुम्ही खूपच छान कलर आलेला आहे मस्त मोदकचा, एकच नंबर झालेले आहेत मस्त. दोन ते 3 मिनिटं लागतील आपल्याला हे मोदक तळण्यासाठी, कारण मी गॅस कमीच ठेवलेला आहे. आणि जास्त ढवळत राहायचं नाही, नाहीतर आपले मोदक खराब होतील. एकदम हळूच असे पलटी मारायचे तेलामध्ये मोदक मस्त. कलर छान झालेला आहे, बघू शकता तुम्ही. तर आता आपण मोदक काढून घेऊ, कारण छान झालेले आहेत मस्त. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आपण. कलरही छान झालेला आहे मस्त. बघू शकता तुम्ही मस्त मोदक तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा आता असे मोदक तयार करून बघा, कारण आता गणपती बाप्पा लवकरच येत आहेत आपल्या घरी आणि त्यांना नैवेद्य म्हणून मोदकच लागतात. तर तुम्ही सुद्धा अशी रेसिपी करून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर मी अजून परत राहिलेले जे मोदक आहेत ते तळून घेते. 2 ते 3 मिनिटं लागतील. परत तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये रवा सुद्धा मिक्स करू शकता, किंवा आपण जर मैदा घेतला तर मैद्यामध्ये पण रवा मिक्स करू शकतात, कुरकुरीत जर लागले तर. किंवा तांदळाच्या पिठापासून पण तुम्ही बनवू शकतात मोदक. तर अशा प्रकारे मी सगळे मोदक मस्त तळून घेतलेले आहेत. तर बघा छान तळले गेलेले आहेत मोदक आपले, एकच नंबर झालेले आहेत मस्त, बघू शकता तुम्ही. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.